नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. गावाकडे आहे आणि सकाळचे वाजलेले आहेत 8:15. तर चहा नाश्ता झालेला आहे आणि आज निघालेलो आहे आम्ही. ॲक्च्युली कोकणामध्ये बरेचसे बारमाही धबधबे आहेत. त्यातील एक धबधबा आमच्या पट्ट्याला पण येतो, म्हणजे सांगली, सातारा आणि रत्नागिरीच्या बॉर्डरलाच तो धबधबा आहे. धोदवणे म्हणजे प्रचितगडच्या जवळपासचा हा धबधबा. हा धबधबा पाहायला एकदम खूप सुंदर आणि उन्हाळ्याच्या अशा गरमीमध्ये आहे ना, त्या धबधब्यावर जाऊन पोहण्याची मजा किंवा एन्जॉय करण्याची काय मजा आहे ती काय वेगळीच आहे. तर पोरं मिळून आम्ही आता चाललो आहे मथुरेच्या बाजारी. मथुरेच्या बाजारी नव्हे, धोदवणे धबधब्यावर. तर साधारण एक 3-3.5 तासाचा ट्रेक आहे आमच्या गावापासून. तर सर्वजण भाकऱ्या वगैरे घेऊन निघालो आहे आणि तिकडे जाऊ, भाकऱ्या वगैरे खाऊ, थोडी मजा करू आणि मग परत येऊया. चला मंडळी, फायनली आपण आता पोचलेलं आहे. हा तिवरेगावचा पूल आहे. तर बेस्ट पॉईंट आपला धोदवणे धबधब्याचा. पाणी बघावी आता नदीला कमी झालं आहे. पावसाळ्यातून आलात ना तर इकडे पूर्ण नदी म्हणजे भरमसाठ भरलेली असते. इकडे तुम्हाला मलकंड्या दिसतात ना, त्याला असं टच असतं वरती पाणी, म्हणजे पाण्याची पातळी भरपूर असते. तर इथूनच आपल्याला आता वरती जायचं आहे. आजचा ट्रेक असणार आहे आपला या नदीच्याच टोकाला. ही नदीच्या ॲक्च्युली वरून 2 भाग होतात. एक होती प्रचितगडच्या किल्ल्याकडे जाते आणि एक जाते अशी वरती डोंगरामध्ये सांगली साईडला. तर जो राईट साईडला गेला आहे ना, तिकडे आपल्याला जायचं आहे धबधब्याकडे. तर ही आपली तिवऱ्याची नदी आहे बघा. नदीचा जो पूल आहे ना, त्या नदीच्या बाजूबाजूने सध्या आपण चाललो आहे आणि वाट आहे ना अशी नदीच्या बाजूनेच आहे. त्यामुळे रस्ता काय चुकण्याची एवढी काय टेन्शन नाही आहे. सरळ जायचं आहे. सावकाश चला, सावकाश चला, सावकाश चला, एकूर चला. जाऊ दे, वरच्या अंगाला होऊ दे, वरच्या अंगाला होऊ दे. वाट्याने वर जाताना असे स्पॉट तुम्हाला बघायला मिळतील. खूप छान असे स्पॉट आहेत आणि वर जाईपर्यंत आपल्याला असे स्पॉट बघायला मिळतील. ॲक्च्युली पाण्याचा फोर्स किती असेल बघा. हे जे दगड आहेत ना, त्याला आकार आला आहे, वेगवेगळ्या प्रकारचा आकार आला आहे. पिरॅमिड आहेत ना, तसे पिरॅमिड प्रकारे आकार आला आहे बघा. काय करवंदा काढता कधी वरती जाऊ भाकरी खाता वेळी? हां, भाकरीच्या वेळी चटणी वाट, लय मजा आहे. प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिकची नाही, एवढी मोठी करवंदाची जाळ आहे आणि ही वर्षानुवर्ष जर तोडली नाही तर अशी मोठी मोठी होत जाते. म्हणजे कालांतराने ही तुम्हाला एवढ्या लांब पण अशी दिसेल. करवंदाची खासियत आहे, त्याची जी जाळ असते ना ती मोठी मोठी होत जाते एकदम. आणि करवंद बघा, तो सगळा चिक लागला ना आता. होय, करवंदाचा चिक लागला रे. करवंद लागलेत बघ किती फ्रीमध्ये सगळे. निसर्गामध्ये आपल्याला अशा गोष्टी फ्रीमध्ये मिळतात, म्हणून निसर्गाला जपायला शिका. हे बघा, आता करवंदाला कोण कधी पाणी घालत नाही, कधी काही जोपासना करत नाही, काय नाही, तरी पण बिचारी करवंदाची जाळ दरवर्षी अशी करवंद देते. म्हणजे किती निस्वार्थी निसर्ग आहे बघा. आता आपण माणूस छोटंसं काहीतरी काम केलं की लगेच कसं मी एवढं केलं, मी तेवढं केलं. निसर्ग आपल्याला भरभरून देतो. म्हणून बऱ्याच वेळा सांगतो, गावच्या जमिनी विकू नका, झाडं तोडू नका. निसर्गाला जपलं तर निसर्ग आपल्याला नक्की जपेल. त्यामुळे जे काय आपल्याकडे आहे ना त्याचं संवर्धन करायला शिका. अजून काही वेळ गेलेली नाही आहे, बरोबर ना बिकू? मग चटणी खाव्यावर जाऊन. तर आता तर करवंद हे आहेत ते अजून हिरवी आहेत. पिकली ना की मस्त काळी काळी दिसतात, म्हणूनच तिला डोंगरची काळी मैना म्हणतात. बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल तुम्ही, माहिती नसेल तर आज सांगतो. डोंगरची काळी मैना म्हणजे करवंद. हे समोर बघताय ना, हे बकवालाचं झुडूप. या फुलाला पण वास मस्त येतो आणि तुम्ही डेकोरेशन वगैरे करण्यासाठी आहेत ना ही फुलं वापरू शकता. मस्त झुपक्याने असतात, त्यामुळे बघायला पण भारी वाटतं. नदीच्या उजव्या बाजूने चालत चालत राहायचं आणि त्याच्यानंतर मग एका ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला असा हा ब्रिज दिसेल. ब्रिज आपल्याला क्रॉस करून मग नदीच्या डाव्या बाजूला जायचं आहे. म्हणजे रस्ता एकदम सरळ आहे. हा ब्रिज चांगला आहे. आमची सगळी मंडळी चाललेली आहे पुढं एका लाईनीमध्ये, शिस्तीमध्ये. आणि इकडं 2 जण लीड करत आहेत वाटतं. बंटी आणि कोण आहे तू पुढे रे, टॉयलवाला? खोलडी घातला ना. इकडे ही जुनी शाळा आहे, गेरा प्रचितगड. पहिल्यांदा इकडं घरं होती, आता इथली घरं सगळी आहेत ना शिफ्ट झाली खाली. तर जुनी शाळा अजून जशी आहे तशी आहे बघा. वरचं फक्त छप्पर त्याचं पडलं आहे, म्हणजे काढून ठेवलेले आहेत नळे वगैरे बघा या साईडला. अरे वा, म्हाताऱ्या बघा. उडतायत म्हाताऱ्या, वर गेल्या भरपूर.
जे रुईचं हे जे फळ आहे ना ते पिकलं की असं म्हातारे ओढतात. ह्या बघा, याला म्हाताऱ्या बोलतो आम्ही. वरती सह्याद्रीची डोंगररांग बघा, भली मोठी डोंगररांग आहे. आणि प्रचितगड किल्ला तर इथे लेफ्ट बाजूला आहे. आपण प्रचितगड किल्ल्याच्या बाजूलाच आहोत. पुढे गेल्यानंतर आपल्याला प्रचितगड किल्ला या बाजूला दिसेल. तर इकडे हे देवस्थान आहे बघा. जंगलामध्ये तुम्ही आलात ना गावच्या साईडला तर अशी देवस्थानं पाहायला मिळतात. म्हणजे हा जंगलातला राखणदार. फायनली आता एक टप्पा आपण मोठा पार केलेला आहे. तर आता इथे पाण्याची वगैरे व्यवस्था आहे एका ठिकाणी. पाणी वगैरे पिऊया आणि मग पुढे होऊया. नारळ पण भेटला आहे, नारळ आणलेला आहे पडलेला. थकले वागलेले चेहरे इकडे बघू शकताय. काय हो, थकलात काय? अरे आता 20 मिनटं, आता 20 मिनटात वर जंगलामध्ये आलात ना की असे हे डोरे असतात बघा पाण्याचे. असे डोरे केलेले असतात जिथे आपण आरामात पाणी पिऊ शकतो. आता सगळ्यांनी पाणी वगैरे प्यायले आहेत. आता वर निघूया. वर साधारण आपल्याला अर्धा तास अजून लागेल वर जायला. तर पाणी सगळ्यांनी पुरेपूर पाणी प्यायलेले आहेत आणि बॉटलेवर आहेत ते आपण भरून घेतले आहेत. आता वर जाऊया. वरती पाणी पुरेसं आहे डोहावरती. गावाकडे पाणी पिण्याची निंजा टेक्निक. असं पाणी पिता आलं पाहिजे तुम्हाला, वाकून पाणी पिता आलं पाहिजे तर तुमची ताण भागू शकते प्यायलाच. ओके, तर आपण नदी पार केली. तर ही नदी प्रचितगडच्या इथे उगम पावली आणि आपल्याला या नदीला वर जायचं आहे. त्या बघा त्या बाजूला एक नदी आहे. त्या हां इथं घेतलं नाही. होय खाली खातलं नाही पाणी इकडे जाऊ नको पुढे आतमध्ये खतलेला येडे आहे. हड बघ हवा कसा खाल्ला नाही. म्हणजे आम्ही उभे आहे ते कधी पण खाली जाऊ शकतो. इकडे चांगलं होतं पियाला पाणी. हे आहे ना एवढं आहे ना. आता थोडंसं घनदाट जंगल चालू झालंय आतल्या बाजूस. मगाशी पूर्ण वाटेने आपण येत होतो. जाळ्या केवढ्या मोठ्या झाल्यात बघा. इकडे आल्यावर कसं माहिती आहे का, संध्याकाळ पडायच्या अगोदर बाहेर पडलं पाहिजे, नाहीतर रानटी प्राण्यांचा इकडे वास भरपूर आहे. सावकाश सावकाश बॉईज. चला जवळ आलेला आहे. आता काय एवढं लांब नाही, एक 10 मिनिटामध्ये पोचू. इथे वरच्या बाजूचं आहे. इथे हे घनदाट जंगल त्याच्यात आम्ही हे जंगल अमेझॉनच्या जंगलपेक्षा काय कमी नाही. होय हे बघा जाळ्या बघा आजूबाजूला. तरी पण आता आपण आहोत ते ओढ्यामध्ये आहोत, आतमध्ये आहोत नदीमध्ये. 20 किलोमीटर आतमध्ये आलेलं. 15-20 किलोमीटर आतमध्ये आहे साधारण. एवढं चाललेलं नाही पण भारी वाटतं. जसं आपण आपल्या मंजिलच्या जवळ येतात हां तसे आतमध्ये ऊर्जा येते ना. हां मग आणि जंगलात जर तुम्ही जात असाल हां अनोळखी जंगलात हां तर असा ओरडत राहायचं. हां म्हणजे पुढे येणारं कोण जनावर असेल हां ते आजूबाजूला होतात. आजूबाजूला पळतात. होय. तू पिकू पहिल्यांदा आलास? मी इकडे पहिल्यांदा आलो. गोदावण्यावर पिकू पहिल्यांदाच आलाय. बरीचशी आपली पोरं आहेत त्यातली पहिल्यांदा आलेत. पाचीला लय ना. होय झाले पाहिजे. हे काही भयानक. चला मंडळी, फायनली एक 2.5-3 तासाची पायपीट करून ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणावर आलेला आहे. हाच तो आपला दोधवण्याचा धबधबा, बारमाही धबधबा. एप्रिल महिन्यामधलं पाणी बघू शकताय तुम्ही, जबरदस्त. जंगलात आल्यावर घरातल्या भाकऱ्या आणल्या ना की मजा येते खायला. पोराने काय काय आणलं बघा. अंड्याचा पोळा इकडे आणली नव्हता, इकडे चटणी बनते. काय आणलं रे? बटाटा आणि चटणी. सुकी चटणी पण आहे.
नुसती चटणी. मला लय भूक लागले. भूक लागली ना? खाऊ दे. चटणी बनणार आहे एड्या, चटणी. फ्रँकी आता करतो. फ्रँकी बनवतोय नवीन टाईपची. बटाटा आणि चटणी त्याच्यावर चटणी 3 लेअर. भारी. गावाकडची फ्रँकी. गुंडलायची अशी. हा याची हा, एक नंबर. कडक. आणि इकडे काय? इकडे पण बटाटाच आहे. बटाटा. चटणी कधी बनेल आणि आम्ही कधी खातोय असं झालंय आता. उघडा पण झालं. बाजारला पांडा आता आता मीठ मसाला टाक तू. बस झाला, जास्त रगडवू नको. हे मसाला शोध. कुठे आहे तो मीठ मसाला? याच्यात आहे ना मसाला. याच्यात आहे. मीठ कुठं आहे? तिखट नको बनवा जास्त. पाट्या भारी आहे ना? एक नंबर. मीठ मीठ पाहिजे. मीठ कुठं आहे? ओके, मीठ घे. मीठ बघ. बस बस आहे ना? लागल. मसाला पाहिजे रे, लाल मसाला पाहिजे. नको नको, तिखट तिखट होईल मला. मी टाक ना. थांब बघूया. चव बघ, चव बघ, चव बघ. चव बघ ना, चव बघ दे. हा, अरे मसाला हवाय. मीठ पण पाहिजे जरा. मीठ नको, मी लय टाकलंय. खालचं तलातलं बघ, तलातलं. रस्सा बघ, रस्सा. बरोबर आहे. मीठ लागलं. बरोबर आहे ना? मीठ तिखट बरोबर आहे ना? बरोबर आहे. झालं झालं सांगतोय. पण असं झाले वाटून. एक नंबर. एक नंबर. भारी भारी भारी. कडक. हे रस्सा देऊ काय? रस्सा पण घे, रस्सा घे. चला, करवंदाची चटणी पण तयार झालेली आहे. खायला या. आता भाकऱ्या काढा रे. चव बघ, चव बघ. जरा जरा भाकऱ्या खाऊन झाल्या तुमच्या. भारी मस्त आलाय. मस्त. म्हणा का आता भाकऱ्या खाल्ल्या तुम्ही? आता आम्ही खातो. तर घरातून आईने भाकऱ्या दिल्या. भाकऱ्या खायला या. अर्ध्याने भाकऱ्या खायला सुरुवात केलेली. आम्ही वाट बघत होतो चटणी कधी होते. ही ओरिजिनल आत्ताच पाट्यावरती वाटलेली चटणी. चटणी अशी भाकरी आहे ना, अशी लावायची. हे बघा, मस्त एकदम. अजून काय भाजी आपल्याकडं? सुकाट आहे. सुकाट आहे. सुकाट नंतर घेऊया. कसलं ते? भाकलाचं नाही, तेंडली. तेंडली सुकटा छोटीवाली. हे बघा, असं हे गुंडाळायचं आणि घेतली रात्री. देव का अर्धी लजीज. अरे काढ. काढतली. हे पाहिजे तर घ्या. हे याच्यात चटणी द्या जराशी. माचीस जराशी काय, सगळे आपलीच आता आहेत ना. हे घ्या चटणी. सुट्टा तुझा सुट्टा आणले. द्या. खाऊ का तुम्ही? बघूया त्यातलं. चटणी मागते. मला सुट्टा नको. हे चटणी. ही चटणी बरोबर खातो पहिली, मग सुट्टा खातो. त्यात तेंडली सुट्टा, छोटीवाली सुट्टा आहेत. आणि भले बा बळ्या पण आणलेस? बळ्या पहिलं खाऊया, मग पोहूया मस्त. पाणी बघ किती खोल आहे. हा, बाजूला बाजूला. चालत चालत जा, चालत जा, चालत जा. हा, पुढे खोल आहे. हा, तिकडे टोक. हा, तिकडे बघा, साधारण 1-1.5 पुरुष पाणी आहे तिकडे पुढे. त्या टोकाला 1.5 पुरुष पाणी आहे. आणि इकडे पाणी कमी आहे साईडला. पण पाणी एक नंबर. काय क्लीन पाणी आहे. आणि हे काय आणलंय? होय, हे कुठलं आणलं? टायटॅनिकचं काय पार्ट आणलं की काय? हा, गार पाणी आहे ना मस्त. पाणी जास्त आहे. आपण झालं तर नाही झालं.
हा मोरया. सुरुडी चला बदला घरी परत निघूया. चला चला मंडळी, दुपारचे 3 वाजलेले आहेत. तर आता आम्ही निघतोय. मजा झाली आणि भाकऱ्या आणलेल्या त्या पण संपलेल्या आहेत. तर आता परत भूक लागेल, त्या अगोदर घरी पोचायला लागेल. तर आता एवढं सुंदर दृश्य मनात साठवून आपण आता परत निघतोय परतीच्या प्रवासाला. तर चला मंडळी निघूया आपल्या परत निवळी गावी. तर गावाकडे मंडळी अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण एन्जॉय करतोय, मजा करतोय, मस्ती करतोय. ह्या गोष्टी अशा टिकल्या पाहिजेत. आपण जी एन्जॉय करतोय ती पुढच्या पिढीला मजा घेता आली पाहिजे. तर आता निघतोय परतीच्या प्रवासाला. तर चला मंडळी निघूया आपल्या गावाला निवळीला. चला परतीच्या प्रवासाला निघूया परापट. लवकर जाऊया. नाखन पाठी राहिलाय. गावाकडे असं क्लायमेट झालंय कधी पाऊस पडू शकतो. तर वरती ढगबा कशी दिसत आहेत आणि हा जो वरचा सह्याद्री आहे एकदम तासलेला आहे. तासलेला म्हणजे वरती जेव्हा हवा लागते ना तेव्हा बऱ्याच प्रकारच्या तुम्हाला गुहा बघायला मिळतील. आणि या डोंगराच्या पलीकडे साधारण 1.5-2 तास चाललं की सांगली आहे. सांगली जिल्हा येतो आणि इकडे लेफ्ट साईडला सातारा. तर इथून तर आपण निघालेलो आहे परतीच्या प्रवासाला. वाका रे वाका. गावाला अशा झाल्या असतात ना त्यातून वाकून जायला लागतं, नाहीतर मग डोकं फाडून जाईल. ही बा परत एक आली. म्हणजे टोपी असली ना, हां टोपी तर ठीक आहे, हां डोक्याला काठी लागू शकत नाही एवढी. हां टोपी म्हणून वापरायची जंगलात येताना. कधी पण सगळ्या इकडे जाळ्याच आहेत मोठ्या मोठ्या. जास्त वापरून जायला लागतंय. मग काय. हा बघा परत एक. चला वाकून. अजून एक. हे जे झाड दिसतंय ना हे आहे पेडगुल. हे गुरांना, मेंढ्यांना, शेळ्यांना हे खूप आवडतं. आवडीचं झाड आहे पेडगुल. लक्षात ठेवा नाव पेडगुल. या बाजूला बरंच आहे त्या मानाने. जाळ्या आहेत मोठ्या मोठ्या. हे बघा तिकडे पण आहे, बाजूला नदी पण आहे. तरी लय चाललेलं येताना. हा एका तासात खाली आलेलं आणि आता अर्धा तास अजून बस. पोरं दमले आहेत सगळी. तर एक स्टॉप घेतलेला आहे. हा बर्फाचं पाणी वाटतंय तुमच्याकडचं. होय हां बर्फ आहे. लय जोर केला वा. एका तासात इथपर्यंत आलो म्हणजे लय जोरात आलो. आता काय 20 मिनिटं नाही तर अर्धा तास जास्तीत जास्त. खाली जाऊ आता. इकडे दे इकडे दे. घरातलं पाणी आहे काय. पाणी बसून प्यावं. मला पण जास्त होतं. हे घे. तुला त्याचा पहिले हे घे. बाबूला तेच पहिलं. येड्या दमला येतो. नदी धावत धावत जायला लागत. एकांत्याल बिया. चला मंडळी फायनली 1-2 तास चालत आल्यानंतर परत एकदा आपण आलो आहे तिवऱ्याच्या पुलावरती. हा ॲक्च्युली बेस्ट पॉईंट आहे. इथून तुम्ही या ट्रेकला सुरुवात करू शकता. इथून साधारण 2-2.5 तास लागतात जायला आणि येताना कमी वेळ लागतो कारण पटापटावर आपण येतो. तर छान ट्रेक झाला, मजा आली. तर चला म्हणजे आता खूप थकलेलो आहे. तर आता इथून सिद्धूची गाडी आहे. चला म्हणजे आता घरी जातो आहे. तर हा व्हिडिओ इथे थांबवतो आहे. भेटूया परत आपण एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. सूर्यास्ताची वेळ आहे. हे बघा 5 वाजले लगभग आता. तर साधारण 6-6:15 सूर्यास्त होईल. आणि ही नदी आहे प्रचितगड किल्ल्यावरून आलेली आणि धोदवण्यावरून आलेली. ही कंबाईन होते आणि खाली शृंगारपूर साईडवरून जी आलेली नदी आहे तिला मिळते आणि पुढे ही सासरी नदी होते. अशी ही नदीचा मोठा पात्र आहे. बघू शकता लांब लचक असं. चला निघूया आता.